पवारांसंदर्भात जो जमीन घोटाळा समोर आला त्यानंतर राज्यात चांगली खळबळ माजलेली आहे. अजित पवार काही वेळापूर्वी पत्रकारांशी न बोलताना निघून गेले. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे साहेब, काय सांगा? 70,000 कोटीचा भ्रष्टाचार आम्ही उघडकीस आणू आणि जेलमध्ये पाठवू अशी नरेंद्र मोदींनी भोपाळला घोषणा केल्या केल्या राष्ट्रवादी गटामध्ये फूट पडते आणि अजित पवार हे स्वतःचा पक्ष हा फोडून, स्वतःच्या चुलत्यांचा पक्ष फोडून हे सत्तेत सहभागी होतात, मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्र्यांची शपथ घेतात आणि त्यानंतर दुसऱ्यांदा पुन्हा सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होतात. ते उपमुख्यमंत्री होत असताना त्यांना क्लीन चिट देण्याचा जो धडाका लावलाय हा सरकार याही पुढे चालू ठेवणार आहे. या परिस्थितीमध्ये त्यांचा जो पुण्यातला भ्रष्टाचार समोर आलेला आहे पहिलं प्रकरण नाही, एकामागे एक अनेक प्रकरण त्यांच्या आगामी काळात पुढे येणार आहे. हा भाजप आणि राष्ट्रवादी याच्यातली असणारी धुसफूस या निमित्ताने पुढे आली. काँग्रेसचे कार्यकर्ते जैन बोर्डिंगचा मुद्दा पुढे रेटून नेत असताना या सर्व विषयाला वाढवण्याकरता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाने पुढाकार घेतला. अशा प्रकारचा समज हा भाजपचा असल्यामुळे आता भाजपने अजितदादा पवार यांचा एक घोटाळा जो आहे हा बाहेर काढलेला आहे. त्यामुळे गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकारमधलं टोळी युद्धाचाच याला किनार आहे. मात्र किनार कोणची का असेना तिथे फार मोठ्या प्रमाणावर जमीन लाटण्यात आली, मोफत जमीन घेण्यात आली, स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आली आणि मोठा भ्रष्टाचार झाला. हे लपून राहिलेलं नाही, हे सत्य आहे आणि सत्य कबूल केल्यामुळे पुढे तहसीलदारावर आणि दुय्यम निबंधकांवर कारवाई झालेली आहे. अहो त्यांच्यावर काय कारवाई करता? ते तर पालकमंत्र्याच्या अधिकाराच्या दबावाच्या अंतर्गत त्यांनी केलेला ही अनियमितता आहे. यामध्ये थेट जबाबदार असणारे पुण्याचे पालकमंत्री आणि अर्थात महाराष्ट्राचे जे उपमुख्यमंत्री आहे यांना तात्काळ मंत्रिमंडळातून बरखास्त करा. या प्रकरणात काँग्रेस कशी भूमिका घेणार आहे? कुठपर्यंत कारवाई झाली पाहिजे अशी काँग्रेसची मागणी आहे? हे बघ, काँग्रेस मागणी करेल मगर ना खाऊंगा ना खाने दूंगा, अब हम भी खाएंगे तुम भी खाओ सब खाओ. हा भारतीय जनता पक्षाचा जे प्रारूप आणि स्वरूप आहे हे आपल्याला समाजापुढे घेऊन गेलं पाहिजे. आम्ही विरोधी पक्ष या नात्यानं या प्रकरणाच्या सातत्याने अशा प्रकरणाचा याही प्रकरणाचा आम्ही पाठपुरावा करतो आहोत. हे प्रकरण एका दिवसात याचा विस्फोट झालेला नाही. या प्रकरणाला पुढे आणण्याच्या अनुषंगानं आम्ही गेल्या काही दिवसांपासून देखील प्रयत्नात होतो. आज हे प्रकरण बाहेर आलं. अशी अनेक प्रकरणं आहे. यापूर्वी देखील अजित पवारांच्या दुसऱ्या मुलाचा जो गैरव्यवहार आहे आणि लाभाचे पद कसे ज्या विभागाचे अजित पवार हे मंत्री आहेत त्या विभागातच मुलांना कसा लाभ देतात त्याचे उदाहरण आहे. एक उदाहरण आपल्या पुढे आहेच. तर दुसरं जे आहे त्यांच्याकडे अबकारी कराचा जो एक्साईजचा विभाग आहे तोही त्यांच्याकडे आहे आणि एक्साईज विभागाचे मंत्री असताना स्वतःच्या दुसऱ्या मुलाचा टँगो नावाचा जो देशी दारूचा ब्रँड आहे त्याचा लाभ देण्याकरता देखील कोट्यावधी रुपयाचे लाभ देण्याकरता सरकारने धोरणं बदललेले आहे. त्याही ठिकाणी टँगोच्या अनुषंगाने देखील मोठा भ्रष्टाचार आहे आणि मुलगा हा दारूच्या डिस्टरीचा मालक तर वडील अबकारी मंत्री आणि दोघांच्या युतीतून त्या ठिकाणी देखील बरंच जे लोणी आहे हे त्यांनी लाटलेलं आहे. एकंदरीत अजितदादांना भस्म्या नावाचा आजार झालेला आहे. भस्म्यामध्ये किती खाल्लं तर अजून खावं वाटतं आणि हा भस्म्या नावाचा जो आजार आहे याचं टॉनिक हे भारतीय जनता पक्ष त्यांना देऊन त्यांची भूक जी आहे ती तशीच मेंटेन ठेवत आहे. त्यांना येणाऱ्या काळात या सर्व गोष्टी कुठे घेऊन जातील हे माहित नाही. मात्र अजित पवारांचा तात्काळ बरखास्तीच्या अनुषंगानं आमची भूमिका आहे आणि लोकशाहीला धरून आहे. शेवटी भ्रष्टाचार एवढा वाढत चाललाय की काँग्रेस म्हणून आम्ही काय करणार या प्रश्नाच्या पलीकडे जाऊन आता आपण 14 कोटी महाराष्ट्रातले लोक व्यवस्था परिवर्तन कसं करणार, हे कसं सहन करणार, हा या निमित्तानं ऐरणीवरचा मुद्दा आहे. नक्कीच आपल्यासोबत होते हर्षवर्धन सपकाळे. त्यांनी सांगितलं की अजित पवार यांचा तातडीने राजीनामा घ्यायला पाहिजे आणि अजित पवार यांना भस्म्या नावाचा रोग झाला तरी त्यांनी टीका केलेली आहे. चेतन व्यास, साम टीव्ही न्यूज, वर्धा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.